उन्हाळा सुरू झाला की उन्हाळ्यामध्ये वाळवणीचे पदार्थ वर्षभरासाठी बनवून ठेवतो. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उडीद पापड. तर हे पापड एकदम साधे आणि सोपे आहेत. आणि काहींना काय वाटतं, तर उडीद पापड बनवायचं म्हटलं की खूपच झंझटमारी असते. तर हो, झंझटमारी असतेच, पण आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने उडीद पापड पाहणार आहोत. तर इथे पाहताय तुम्ही, छान असे मी घरच्या घरी उडीद पापड तयार करून दाखवलेले आहेत आणि ते तळून सुद्धा दाखवलेत. अजिबात ते लालसर झालेले नाही आहेत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी जे विकतचे बाहेरचे पीठ मिळते, पापड आटा, उडीद स्पेशल मसालायुक्त तयार पापड आटा, तर हाच पापड आटा मी घेतला आहे. त्याच्या मागच्या साईडला सर्व साहित्य दिलेले आहे आणि ते कसे बनवायचे, किती वाळवायचे, कुठे वाळवायचे, हे सर्वच त्यामध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे पापड बनवायला अजिबात टेन्शन राहत नाही. मस्त असे पापड आपले तयार होतात या आट्यापासून. तर इथे मी 1 किलो पापड तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्यासाठी एका परातीमध्ये यातले जे सर्व पीठ आहे ते काढून घेतले आणि यातले थोडेसे पीठ मी बाजूला काढून ठेवले आहे. ते कशासाठी ते सुद्धा मी पुढे जाऊन सांगणारच आहे. तर इथे थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे पीठ आहे, कणिक आहे, ते घट्टसर मळून घ्यायचं आहे. अजिबात सैलसर मळायचं नाही. जेवढे जमेल तेवढे घट्ट मळायचे आणि थोडे थोडे पाणी घालूनच मळायचे. एकदम पाणी घातलात तर आपले पीठ सैलसर होईल आणि पापड आपले व्यवस्थित तयार होणार नाहीत. तर इथे पाहताय तुम्ही, मस्त असे पीठ घट्टसर हे मळून घेतले. मळून घेतल्यानंतर आता तुम्ही विचाराल की इथे पाणी कोणतं वापरलं, तर इथे मी अगदी साधं आपलं नॉर्मल पाणी वापरलं आहे. अजिबात कोमट किंवा गरम पाणी वापरायचे नाही, साधेच पाणी वापरायचे पीठ मळण्यासाठी. त्यानंतर यावरती थोडेसे तेल घालून घेतले. तेल घातल्यानंतर हे व्यवस्थित परतल्या हाताने मळून घ्यायचे. कारण उडदाचे ते पीठ आहे ते थोडे चिकट असते आणि आपल्या हाताला ते चिकट पीठ लागले जाते. तर त्यामुळे अगदी सावकाश हे पीठ मळून घ्यायचे. त्यानंतर पीठ मळून घेतल्यानंतर एक थैली घेतली आणि त्या थैलीमध्ये हे पीठ घालून घेतले आणि हे असेच आपल्याला 2 ते 3 तासासाठी झाकण ठेवून पीठ भिजवून ठेवायचं आहे. म्हणजे व्यवस्थित असे पीठ भिजले जाईल आणि आपले पापडसुद्धा व्यवस्थित असे तयार होतात. तर हे असे झाकण ठेवून हे मी 3 तासासाठी बाजूला करून ठेवते. किंवा तुम्ही रात्री भिजून ठेवलात आणि सकाळी पापड बनवलात ना तरीसुद्धा चालणार आहे. अजिबात आपले हे पीठ आहे ते खराब होत नाही. जेवढे तुम्ही जास्त टाईम हे पीठ भिजवत ठेवाल ना तेवढे पापड मस्त तयार होतात आणि 100% हे पापड छान होतात. कारण हे मी आत्ताच वापरलेले नाही आहे, कारण गेल्या वर्षीसुद्धा याच पापड आट्यापासून मी पापड तयार करून घेतलेले आहेत. खूपच छान होतात हे पापड. त्यानंतर आपल्याला हे हाताने व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे आणि 3 गोळे तयार करून घेतले आहेत. 3 गोळ्यांमधून आपल्याला 1 गोळा घ्यायचा आहे आणि बाकीचे 2 गोळे तसेच पिशवीमध्ये भरून ठेवायचे, म्हणजे ते कोरडे होणार नाही. तर इथे माझ्याकडे जास्त मोठा काही खलबत्ता नाही आहे, त्यामुळे एक भांडे घेतले आणि त्यामध्येच पीठ कुटून घेणार आहे. गावच्या ठिकाणी काय होते, तर पाट्यावरती सुद्धा हे व्यवस्थित असे कुटले जाते पीठ आणि पीठ कुटल्यानंतर पापडसुद्धा मस्त असे तयार होतात. तर इथे मी भांड्यामध्येच हे व्यवस्थित असे कुटून घेते. थोडेसे तेल घालून घेतले आणि हे मस्त असे कुटून घ्यायचे आहे. जेवढे तुम्ही कुटून घ्याल ना तेवढे पापड छान तयार होतात आणि खरंच खूपच मस्त हे पापड आपले तयार झालेले होते. तर व्यवस्थित कुटून घेतल्यानंतर इथे पाहताय तुम्ही, आपले जे पीठ आहे ते किती मऊसूत झाले आहे. इथे पाहताय. आता हाताला थोडेसे तेल लावून घेतले आणि त्यानंतर
अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ ओढायचे आहे, 2 हाताने ओढून घ्यायचे. जेवढे तुम्ही अशा पद्धतीने पीठ ओढून घ्याल ना तेवढे पापड मस्त होतात आणि लाटायला सुद्धा मस्त वाटतं. म्हणजे अजिबात आपले पीठ आहे ना ते कडक राहिले नाही पाहिजे, छान असे लवचिक झाले पाहिजे. अशा पद्धतीने हे आपल्याला असे 15 मिनिटभर हे असेच करायचे आहे. जेवढे पीठ आपले लवचिक होईल तेवढे पापडसुद्धा मस्त असे तयार होतात. त्यानंतर अशा पद्धतीने पोलपाटावरतीच याचा रोल तयार करून घ्यायचा, जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने. तर बाहेरच्या पापडचा जो आटा आहे, बाहेरचा पापडचा जो आटा आहे तो खूप मस्त आहे आणि त्याचे पापडसुद्धा मस्त होतात. खरंच रामबंधू उडद स्पेशल पापड मसाला युक्त पापड हे छान तयार होतात. आणि त्यानंतर आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे मी सुरीने तुम्हाला कापून दाखवते. जेवढ्या आकाराचे तुम्हाला पापड पाहिजे, छोटे मोठे, त्यानुसार तुम्ही इथे कापून घ्या. तर इथे मी मध्यम आकाराचेच पापड बनवून घेणार आहे. तर इथे मी सुरीने सुद्धा दाखवते आणि इथे धागा घेतला आहे एक, धाग्याच्या साहाय्याने सुद्धा इथे मी तुम्हाला हे कट करून दाखवत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कट करून घेतलात ना तरीसुद्धा चालणार आहे. खूपच मस्त असे सर्वच गोळे तयार करून घेतले. त्यानंतर एका डब्यामध्ये हे भरून ठेवायचे, म्हणजे कोरडे होणार नाहीत आणि जसे लागेल तसे यातला एक एक गोळा काढून पापड लाटून घ्यायचे. अगदी सोपे जाते अशा पद्धतीने हे गोळे तयार करून ठेवले की. तर आता इथे मी जे पीठ बाजूला ठेवले होते ना तर यासाठीच ठेवले होते, कारण आपल्याला पापड लाटण्यासाठी पिठाचा वापर करायचा आहे. पण पिठाचा वापर करताना जास्तसुद्धा पीठ लावायचे नाही, नाहीतर ते पापड पांढरे होतात आणि तेलामध्ये पांढरट होते. त्यामुळे पापड लाटताना तेलाचा आणि पिठाचा कमीत कमी वापर करायचा आणि पापड पातळ लाटून घ्यायचा आहे. तर इथे पाहताय तुम्ही पापड इथे मी एक लाटून तुम्हाला दाखवलेला आहे आणि मस्त असा पातळ लाटून घ्यायचा. पातळ लाटलात ना की खायलासुद्धा मस्त लागतो पापड. तर अशा पद्धतीने इथे मी एक पापड लाटून घेतला आहे. अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, खूपच व्हिडिओ हेल्पफुल आहे. तुम्हाला जर उडीद डाळीचे पापड बनवायचे असतील तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही पापड बनवून वर्षभरासाठी ठेवा, अजिबात ते खराब होत नाहीत. आणि काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा मी दिलेल्या आहेत, तर तुम्ही अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. तर इथे मी दुसरा पापड लाटून दाखवते. त्या अगोदर एक गोळी घेतली, पिठामध्ये घोळवून घ्यायचं, त्यानंतर व्यवस्थित हा पापड लाटून घ्यायचा. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, थोडा मध्यमच लाटून घ्यायचा. खूपच मस्त असा हा लाटून घेतला. आणि पापड लाटताना दोन्ही साईडून लाटून घ्यायचा, आलटून पलटून लाटून घ्यायचा, म्हणजे त्याची जी जाडी आहे ती आपल्याला समजते. तर इथे मस्त असा आपला हा दुसरा पापडसुद्धा मी लाटून घेतलेला आहे. यापेक्षा तुम्ही मोठेसुद्धा पापड लाटून घेऊ शकता. तर इथे आपला दुसरा पापड लाटून झालेला आहे. मस्त पापड आपला हा तयार झालेला आहे. आता हे पापड असेच इथे मी फॅनखाली वाळवणार आहे. तर इथे मी एका कॉटनच्या कापडावरती पापड ठेवून घेतले आणि हे असेच फॅनखाली वाळवून घेणार आहे. अजिबात उन्हामध्ये वाळवायचे नाही आहेत. आता हे फॅनखाली थोडा वेळ वाळवून घेतले की थोडे थोडे वरतून ते कोरडे व्हायला सुरुवात होते. कोरडे व्हायला सुरुवात झाली की नंतर ते पापड आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत. तर इथे मी पलटी करून घेते. अगदी अर्धा तासामध्येच हे पापड वरून कोरडे व्हायला सुरुवात होते आणि थोडेसे वाकडे व्हायला सुरुवात होते, तेव्हा हे पापड पलटी करून घ्यायचे. पलटी करून घेतल्यानंतर हे तसेच परतला सुद्धा वाळवून घ्यायचे आहेत. फॅनखालीच वाळवायचे. एक पूर्ण दिवसभर आपल्याला हे वाळवायची गरज लागत नाही. तर 1 तास जरी हे वाळवलात ना फॅनखाली तरीसुद्धा पुरेसे आहे. आता त्यानंतर इथे पाहताय तुम्ही आपले पापड व्यवस्थित असे वाळले गेले आहेत. त्यानंतर हे कडक
व्हायच्या अगोदरच आपल्याला ही एक ट्रिक करायची आहे, ती म्हणजे सर्व पापड एकावर एक अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे. जसे मार्केटमध्ये तयार होतात ना, त्याच पद्धतीचे पापड आपले घरच्या घरीसुद्धा तयार होतात. तर हे एकावर एक ठेवून घेतल्यानंतर आता यावरती मी जड वस्तू काहीही ठेवू शकता तुम्ही. तर इथे मी पोलपाट ठेवून घेते, म्हणजे पापड अजिबात आपले वाकडे तिकडे अजिबात काही होत नाहीत. जसे मार्केटमध्ये मिळतात ना, त्याच पद्धतीचे पापड इथे मस्त असे तयार झालेले आहेत. आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी हे 10 मिनटं कोमट उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. यापेक्षा जास्तीचे ऊन लावायचे नाही, नाहीतर पापड कडक होतात आणि त्याचे तुकडे पडायला सुरुवात होते. त्यामुळे जास्तीचे ऊन अजिबात लावायचे नाही. तर इथे पाहताय तुम्ही मस्त असे आपले पापड तयार झालेले आहेत. तुम्हाला विश्वाससुद्धा वाटणार नाही की हे मी घरीच तयार केले आहेत पापड म्हणून. तर खरंच एवढे हे मस्त हे पापड आपले तयार झालेले आहेत. आता लगेच मी हे तळूनसुद्धा तुम्हाला दाखवते. तर इथे एका साईडला तेल गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये एक पापड सोडून घेतला. गॅसचा फ्लेम मध्यम ठेवला आहे. मध्यम आचेवरती मस्त असे पापड तळून घ्यायचे. तर इथे पाहताय तुम्ही कुठेही लालसर आपला हा पापड झालेला नाही आहे. मस्त असे आपले हे पापड तयार झालेले आहेत. तर खरंच अशा पद्धतीने तुम्ही उडीद डाळीचे पापड, बाहेरचा पापड आटा घेऊन पापड बनवू शकता. खरंच खूपच मस्त हे पापड तयार होतात. अजिबात आपले हे पापड खराब होत नाहीत आणि वर्षभर तुम्ही हे असेच साठवून ठेवू शकता. तर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हे भरून ठेवायचे आणि हवाबंद डब्यामध्ये तुम्ही हे ठेवू शकता. तर आपण बाहेरचा पापड आटा घेतलेला आहे, तर त्यामध्ये बाहेरून आपण काहीच घातलेले नाही आहे, म्हणजे कोणताही मसाला घातलेला नाही, कारण यामध्ये सर्वच मसाले घातलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.